यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। पुण्यात झालेल्या मनसेच्या बैठकीतली मोठी बातमी। पक्षाचं काम करत नसाल तर पुण्यात पक्ष निवडणूक लढणार नाही। पुण्यात राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा दिलाय। पुण्यातील मनसेच्या बैठकीत राज ठाकरे संतापले। दिलेलं काम होत नसेल तर पद सोडा असंही राज ठाकरे यांनी ठणकावलंय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, राज ठाकरे पुण्यातल्या बैठकीत संतापल्याचं कळतंय। निश्चितपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीत झालेल्या गोंधळ आणि घोळा प्रकरणी सातत्याने भूमिका मांडत असताना पुण्यातले मनसैनिक मात्र कुठेतरी मागे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल पुण्यात जी बैठक झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी जे पदाधिकारी आणि शाखा अध्यक्ष होते यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। जर पद घेऊन तुम्हाला फक्त तुमच्या तुंबड्या भरायच्या असतील तर तुम्ही वेगळा मार्ग निवडा, असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिलाय। आणि त्यासोबतच जे मतदार यादीचं काम या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलं होतं ते अपूर्ण केल्यामुळे राज ठाकरे यांनी थेट जर तुम्ही काम करणार नसाल तर मी पुणे महानगरपालिका असेल किंवा पुढच्या ज्या सगळ्या पुण्यातल्या निवडणुका आहेत त्या लढणार नाही। जर काम करायचं असेल तर लवकरात लवकर कामं पूर्ण करा, असा गर्भित इशारा जो आहे तो देखील राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। ठीक आहे, धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। संतापलेल्या राज ठाकरेंनी अखेर पुण्यातल्या निवडणुकाच लढवणार नाही असा थेट इशाराच सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे प्रचंड संतापले होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।